धनंजय मुंडेंनी कृषी खात्यात तब्बल 88 कोटींचा घोटाळा केलाय। नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी मध्ये किमतीत प्रचंड वाढ करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आलाय। तसंच कापसाच्या बॅगची किंमत ही 577 रुपये असताना धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना या बॅगा 1200 रुपयांमध्ये खरेदी केल्याचाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। त्यामुळे आता तरी धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आली आहे। धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल 220 रुपयाला ही बॉटल घेतली गेली, तब्बल 220। आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतेय। पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या। नॅनो डीएपी दुसरं दाखवते, हे नॅनो डीएपी ची बॉटल आहे, याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची। म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते। म्हणजे ह्याच्यात आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने? तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या। एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये, पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे। आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे। एखादी निविदा काढल्यानंतर अनेक गोष्टी घडतात, टेक्निकल इव्हॅल्युएशन होतं, या सगळ्या गोष्टी घडतात, पण या कुठेही झालेल्या आपल्याला दिसत नाहीयेत। दोन ज्या होत्या निविदा, दोन्ही डीएपीच्या आणि युरियाच्या, या तब्बल एक होती 25 कोटी 19 लाखाची, 25.19 कोटी हे सरळ युरियामध्ये गेले आणि डीएपी मध्ये 62 कोटी हे पूर्णपणे गेले। दुसरं, आता मेटाल्डिहाइड घोटाळा। मेटाल्डिहाइड एकच कंपनी बनवते, सरकारला वाटलं पेटंटेड प्रोडक्ट आहे, थेट खरेदी करू शकतात, पण इथे सुद्धा थेट खरेदी होत नाही। 4 लोकांनी त्याच्यात बीडमध्ये भाग घेतला। कोण होती 4 माणसं? महाराष्ट्रातली एकही नाही। MAIDC काय आहे? MAIDC म्हणजे महाराष्ट्र ॲग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि म्हणजे महाराष्ट्राच्या कंपन्या, महाराष्ट्राचे शेतकरी यांनी हे डेव्हलप करण्यासाठी MAIDC आहे। पण हे काय करतात, जी निविदा काढतात ती कशी काढली बघा। याच्यात जे 4 जण ज्यांनी बीड केलं ते सगळेचे, त्यांच्यापैकी एकाची बाब नाकारण्यात आली आणि 3 पात्र होते। त्या पात्रतेसाठी आवश्यक असलेला 10 कोटीचा जो मिनिमम टर्नओव्हर आहे तो देखील पूर्ण करण्यात आला नाही। आणि एकाचा 6 कोटीचा होता, एकाचा 1,85,00,000 होता। अशा दोघांकडे हे देण्यात आलं आणि ते पण तब्बल 450 रुपये वर ही निविदा देण्यात आली। 1,96,000 किलो विकत घेतोय आणि ते पण 1275 रुपयाला। 5वा भाग, कॉटन स्टोरेज बॅग्स, या तब्बल 6,18,000 घेतल्या गेल्या। आणि त्या कशा घेतल्या गेल्या तर काहीच दिवसांपूर्वी ICAR नावाची जी संघटना आहे, जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे नागपूरला, त्यांनी 20 अशा बॅग्स घेतल्यात आणि ते मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये लावलेलं आहे। 20 बॅग घेतल्या 577 रुपयाला। पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर, त्याच्यात या बॅग तब्बल 1250 रुपयाला घेतल्या गेल्या। आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे, 342 कोटीचं टोटल टेंडरमध्ये 160 कोटी रुपये सरळ सरळ गेले। आणि हे मी कुठल्या ह्याच्यात म्हणते, 160 कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे। हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी 20% अधिक होतं,
म्हणजे 200 कोटी 342 कोटी बनले गेले. इतके महान कृषी मंत्री MAIDCच्या कृषी उद्योग ब्रँडला साखर कारखाना जो त्यांचा तिथे जो एक कारखाना आहे पिंपरीला, त्या कारखान्याला आपल्याला लीव अँड लायसन्स द्यायचंय. याच्या खाली ते शीर्षक केलं गेलं. म्हणजे महाटेंडरच्या खाली MAIDCच्या खाली नोगाच्या खाली आपल्याला कारखाना भाडे तत्वावर देणं आहे याच्या खाली दिला गेला आणि त्याच्यात काही अमुक गोष्टी लिहून टाकल्या. पण आता गंमत म्हणजे फक्त एक 6 नंबरचा आयटम जो बॅटरी स्प्रेअर होता, खरं त्याच्यासाठी ती निविदा होती, पण कसं कॅमोफ्लाज केलं गेलं. इतकी प्रचंड सुपीक डोकी आहेत या लोकांची. ते पूर्ण कॅमोफ्लाज करून ही निविदा त्यांनी तो कारखाना भाडे तत्वावर द्यायचा आहे असं सांगून ही टेंडर काढलं. आणि टेंडर भरलं कोणी, तर त्याच्यात सहभागी झाले 6. त्याच्यापैकी एकाला बाद केलं, उरले 5. या 5 पैकी 4 जण इंदोरच्या एकाच गावातले आहेत. 250 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग DBT अंतर्गत करावा. 2 अधिकारी आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की DBT खाली करावा. एक रवींद्र बिनवडे नावाचे कोण अधिकारी होते, त्यांनी थेट लिहिलं होतं दुसऱ्या टेंडर नंतर सुद्धा की DBT थ्रूच हे झालं पाहिजे. पण DBT थ्रू गेलं तर ते शेतकऱ्यांना पैसे जातील. कृषी मंत्री जो आहे तो कसा श्रीमंत होणार, यासाठी हा केला गेलेला पूर्ण खेळ आहे.